माकडांशी कुठलाच संबंध नाहीये. हा स्मॉल पॉक्स कुटुंबातील असल्यानं आणि डीएनए विषाणू असल्यानं त्याचा आकार सामान्यतः इतर विषाणूंपेक्षा मोठा असतो. ते हवेत पसरत नाही. रुग्णाच्या संपर्कात संक्रमित व्यक्तीच्या पुरळ किंवा उकळीमधून, पाण्याशी संपर्क साधून आणि लैंगिक संबंधांमधून हा रोग पसरतो. मंकी पॉक्सचा आजार जसे बाकीचे चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्सचे आजार असतात तसं सुरुवातीला ताप येणे, त्याच्यानंतर शरीरावरती पुरळ येणे. सुरुवातीला चेहऱ्यावर पुरळ येते, त्याच्यानंतर हातावरती आणि पायांवरती पुरळ येते. हा आजार लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना किंवा गर्भवती स्त्रियांना जास्त घातक ठरू शकतो. काँगोमध्ये 1970 मध्ये मंकी पॉक्सचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला गेला. 2022 मध्ये हा विषाणू जगभरात पसरला.